कसे आहात सगळे? आजचा आपला होपोनोपोनो 30 डेज चॅलेंज मधला 22वा दिवस आहे आणि आजचा टॉपिक आहे की आता करंट ज्या नोकरीमध्ये आपण आहोत तर तिथे प्रमोशन मिळण्यासाठी होपोनोपोनो कसं काम करतं. आणि खूप लोकांनी मला विचारलंही होतं आणि मी याच्या आधीही त्यांना बरेच उत्तरही दिलेली आहेत आणि खूप लोकांना याचा फायदाही झालेला आहे. तर जे माझे क्लायंट आहेत त्यांनी याचा तर फायदा घेतलेलाच आहे, पण आता हा टॉपिक मी घेऊन आलेली आहे माझ्या नवीन जे क्लायंट आहेत आणि नवीन जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी. तर चला बघूयात की होपोनोपोनो आत्ता करंट जॉबमध्ये प्रमोशनसाठी कसं काम करतं. तर सगळ्यात आधी तुम्ही ज्या कंपनीमध्ये आहात, ठीक आहे, तर तिथेच तुम्हाला प्रमोशन हवं आहे का? का तुम्हाला प्रमोशन होऊन दुसऱ्या कुठल्या कंपनीत जायचं आहे? तुम्ही स्विचचा विचार करत आहात की मी कंपनी स्विच केल्यानंतर मला पॅकेजमध्ये सुद्धा हाईक भेटेल किंवा पोझिशन सुद्धा चांगली भेटेल, प्रमोशन सुद्धा भेटेल. तर ते पहिलं तुमच्या डोक्यात क्लिअर पाहिजे. कारण की होतं कसं की जर तुम्हीच कन्फ्यूज असताल तर तुम्ही विश्वाला काय भावना पोहोचवणार आहात? विश्वाला खरं खोटं कळत नाही, विश्वाला फक्त भावना कळतात. त्याच्यामुळे तुमची जी ठरवलेल्या गोष्टी आहेत त्या क्लिअर पाहिजे, तुमचं गोल क्लिअर पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागते. ठीक आहे. तर सगळ्यात आधी एका पेजवर तुम्ही लिहा की तुम्हाला काय पाहिजे. आत्ता आहे त्याच कंपनीमध्ये मला प्रमोशन हवंय तर कुठली पोझिशन हवी आहे, कुठली पोस्ट हवी आहे ते एकदम क्लिअर कट लिहिलं पाहिजे. आणि तुम्हाला तुमच्या पॅकेजमध्ये किती % हाईक पाहिजे हे सुद्धा तुम्ही तिथं लिहिणं गरजेचं आहे. तर आता तुम्ही सगळ्यात आधी काय करायचं आहे हे लिहून झाल्यानंतर तुम्हाला स्वतःसाठी नेहमी एक छानशी जागा बघायची जे तुम्ही 10 मिनिटं स्वतःला देऊ शकता आणि त्याच्यानंतर स्वतःसाठी 10 मिनिटाचा वेळ. ठीक आहे. आता काय करायचंय, ज्या पेजवर तुम्ही ते लिहिलेलं आहे ते पेज घ्यायचं आणि असं फील करायचं की तुमचं प्रमोशन झालेलं आहे. तुम्हाला ऑलरेडी ते प्रमोशन झाल्यानंतर त्याच्यानंतरची एक मंथची सॅलरी ऑलरेडी क्रेडिट झालेली आहे, तुम्हाला पाहिजे ती सॅलरी आलेली आहे. अशा पद्धतीनं तो आनंद तुम्हाला सेलिब्रेट करायचा आहे आणि तो आनंद, ते ग्रॅटिट्यूड ते युनिव्हर्स पर्यंत पोहोचवायचं आहे. ठीक आहे. आता ह्यामध्ये काय करायचंय, तुम्ही ते वाचायचंय की मी आत्ता ह्या कंपनीमध्ये ह्या पोझिशनला आहे, माझं प्रमोशन होऊन मला ही पोस्ट भेटलेली आहे आणि मी ऑलरेडी या पोझिशनचा किंवा ह्या पोस्टचा 1 महिन्याचा पगार किंवा 1 मंथ सॅलरी घेतलेली आहे. थँक्यू युनिव्हर्स. असं केल्यानंतर ते जे ग्रॅटिट्यूड युनिव्हर्स पर्यंत जाणार आहे, त्यातला तो आनंद जाणार आहे. तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाही की ह्याचे रिझल्ट इतके फास्ट आहेत, इतके फास्ट आहेत. हे केल्यानंतर तुम्हाला 21 वेळा होपोनोपोनो करायचंय. हा, आता ज्यांना 21 वेळा करायचं ते 21 वेळा करू शकतात, 108 वेळा केलं तर उत्तमच. पण 21 वेळ नसेल तर 21 वेळा तुम्ही करू शकता की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे करून बघा, तुम्हाला विश्वास बसणार नाही, इतका इन्स्टंट रिझल्ट आहे. तुम्हाला महिना तर द्यावा लागणार आहे. काही काही लोकांना आठवड्याभरामध्येच प्रमोशन मिळालेले आहेत आणि आता तुम्ही बघतायच आहे की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे JFM सुरू झालेलं आहे. खूप लोकांना त्यांच्या कंपन्यांमध्ये जे टार्गेट अचीव करतात त्यांना हाईक मिळते, प्रमोशन मिळतात किंवा बाकीच्या अदर कॉम्पिटेटिव्ह जे काही तुमचे कंपन्या आहेत तर तिथे तुम्हाला ओपनिंग असते तुमच्या पोझिशनची. तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला पाहिजे ती पोस्ट, पाहिजे ती कंपनी आणि पाहिजे तो पगार अचीव करू शकता. होपोनोपोनो करा. होपोनोपोनो सोबत तुम्ही 369 ही टेक्निक सुद्धा यूज करू शकता. मी ऑलरेडी याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही बघा. तर ज्यांनी कोणी अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा, आधीचे व्हिडिओ बघा आणि इथून पुढच्या माझ्या जर्नीमध्ये माझ्या सोबत राहा. डेफिनेटली ही टेक्निक करा. तुमचं प्रमोशन 1001% होणार म्हणजे होणारच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.